नमस्कार मंडळी, आज तुम्हाला मी रव्याचे मोदक कसे करायचे ते मी तुम्हाला दाखवणार आहे। बघा, 1.5 नारळ घेतलाय मी। आता नारळ हा मी किसणार आणि त्याची पुढची रेसिपी तुम्हाला दाखवणार आहे। रव्याचे मोदक कसे बनवायचे बारीक किसून घ्यायचं आहे। खोबरं बारीक किसून घ्यायचं आहे, म्हणजे ते चून बरोबर बारीक हे होणार। मी किसल्यानंतर तुम्हाला दाखवते थोड्या वेळाने पुढची रेसिपी। हा बघा, आपला नारळ किसून झालेला आहे। आता मी त्याच्यामध्ये गूळ किसून टाकते आणि त्याच्या पुढची प्रोसेस मी तुम्हाला नंतर दाखवते काय करायचं ते। बारीक किसायचं। हे बघा, थोडंसं 1 चमचा तूप टाकूया। तूप गरम झालं की त्याच्यामध्ये खोबरं आणि गूळ आहे ना, ते मिक्स करून ते भाजून घ्यायचं, म्हणजे त्याचं पुरण करून चून करून घ्यायचं। चून तुम्हाला हवं गोड ना, तेवढं गूळ घाला तुम्ही। स्लो गॅस करायचा आणि गूळ आणि खोबरं एकत्र मिक्स करून घ्यायचं। थोड्या वेळाने दाखवते तुम्हाला। ही बघा, वेलची पूड टाकते। ह्याच्यानंतरची प्रोसेस मी तुम्हाला दाखवते कसं काय करायचं ते। ते गरम कर, हे पाणी चांगलं उकळायला द्यायचं। याच्यात थोडंसं मीठ टाकायचं। तुमचा रवा जाडा बारीक असेल त्या हिशोबाने तुम्ही पाणी घ्यायचं, म्हणजे थोडं 1 पेल्याला थोडंसं जरा जास्त लागतं। माझा रवा बारीक आहे म्हणून मी 1 पेलाच घेतला आहे। थोडंसं मीठ टाकलं, पाणी उकळायला ठेवलं आहे। त्याच्यात थोडंसं घी टाकायचं, कारण काय मी टाकलं तर जरा सुटसुटी पाणी उकळत आहे। पाणी उकळलं आहे। चवीनुसार मीठ टाकायचं, जास्त नाही मीठ टाकायचं, थोडंसं मीठ टाकायचं आणि रवा टाकून असं ढवळायचं। रवा कसं पाणी पूर्ण शोषून घेतं। झाकण थोडं ठेवायचं आणि 5 मिनिटांनी काढायचं आणि हे मळायला घ्यायचं। आपलं काढून घेते, गरम गरम पीठ मळायचं, थोडं तेल घ्यायचं। हे बघा, आता आपण करायला घेऊया।
पुरण बनवलेलं. हा बघा आपला मोदक तयार झालाय. आता मी मोदक अजून बनवते, मग तुम्हाला दाखवते. आता आपण पाणी गरम करत ठेवणार आहोत. ह्या भांड्यावरती आहे ना, ही हळदीची पानं आहेत, ती आपण ठेवणार आहोत काही अशा प्रकारे. आणि ह्याच्यावरती आपले मोदक असणार आहेत. सो अशा पानांना मी चांगलं धुवून त्यांना चांगलं कट करून घेतलं आहे. आणि अशी पानं लावून घ्यायची. हळदीच्या पानांनी मोदकाला खरंच खूप चांगला टेस्ट येते. सो आता हे मी अशी पानं लावून घेते आणि त्याच्यानंतर भेटते. हे बघा केसर लावतो आपण मोदकाला. एका केसराचे 2-2 तुकडे करायचे. इकडे ठेवल्यावरती ह्याच्यावरती पानं ठेवायची आहेत हळदीची परत. आणि हां ठेवते. आणि आता आपण ह्याला कुक करायला ठेवूया. इकडे मस्तपैकी पाणीही गरम झालं आहे आपलं. सो आता मी ह्याला ठेवते. आता आपण हे ठेवलं आहे शिजायला, स्टीम करण्यासाठी. गॅसची जी फ्लेम आहे ती मीडियम ठेवायची आहे. हे बघा आपले आता मोदक तयार झाले आहेत. जर तुम्हाला आमची रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.